जय श्रीराम, हर हर महादेव. उदयपूर फाईल्स म्हणजेच कन्हैया लाल हत्या प्रकरण हा चित्रपट 11 जुलैला रिलीज होणार होता, परंतु 10 जुलैला सुप्रीम कोर्ट समोर येतं आणि काही दिवसासाठी या चित्रपटावर बंदी घालतं. जेव्हा की हा चित्रपट अगोदरच सेन्सर बोर्डांनी या चित्रपटाला मंजुरी दिली होती, त्यानंतरही सुप्रीम कोर्ट या चित्रपटावर काही दिवसासाठी बंदी घालते. त्यानंतर परत सुप्रीम कोर्ट हा चित्रपट सेन्सर बोर्डाकडे परत पाठवून याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त कटआउट्स केल्या जातात. याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त सीन कट करून त्याला परत सुप्रीम कोर्टाकडे पाठवल्या जाते. म्हणजे यामधून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कोर्टाच्या कानूनमध्ये किती ताकद आहे, या संविधानामध्ये किती ताकद आहे. परंतु हाच कानून कायदा 3 वर्षापासून कन्हैया लाल यांना न्याय देऊ नाही शकला. त्यानंतर त्या गुन्हेगारांना सुद्धा शिक्षा देऊ नाही शकला. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा चित्रपट रिलीज होत आहे तर त्यामध्ये कटआउट्स केल्या जात आहे. म्हणजे हा एक काल्पनिक चित्रपट आहे की सत्य घटनेवर घडलेल्या गोष्टीवर आधारित आहे. तर शेवटी एकच प्रश्न डोळ्यासमोर येतं की जर सुप्रीम कोर्ट एवढाच ऍक्टिव्ह आहे तर मग ज्यावेळेस देशभरात बलात्कार किंवा इतर भ्रष्टाचार होतात त्यावेळेस का बरं सुप्रीम कोर्ट झोपलेला असतो.